क्वालिटी स्टडी अकॅडमीवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 14 आणि 15 मेचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. ही प्रश्न UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयोगाचे आहेत. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे युद्ध अभ्यास. तर विद्यार्थी मित्रांनो, MPSC व इतर परीक्षांमध्ये युद्ध अभ्यासावर प्रश्न असतो. तर आपण आज युद्ध अभ्यासबद्दल माहिती पाहणार आहोत. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमी चॅनलच्या माध्यमातून मिळेल. तर आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर काल विचारला गेला प्रश्न, तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर ही शपथ सी. जोसेफ विजय यांनी घेतलेली आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. चला आता आपण आजचे प्रश्न पाहूया. भारतातील पहिले अलगी ट्री कोणत्या शहरात सुरू करण्यात आले आहे? तर हे मध्य प्रदेशच्या भोपाळ शहरात सुरू करण्यात आलेले आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. भारताचे पहिलं अलगी ट्री भोपाळ इथे. स्थान TT नगर, भोपाळ, मध्य प्रदेश. मुख्य हेतू हवेचे शुद्धीकरण करणे, एअर प्युरिफिकेशन. कार्य CO2 शोषण, शुद्ध O2 बाहेर सोडणे, म्हणजे कार्बन डायऑक्साईड शोषून ऑक्सिजन बाहेर सोडणे. क्षमता एक अलगी ट्री अप्रॉक्सिमेट 100 नैसर्गिक झाडे एवढं राहते. निर्मिती भोपाळ स्मार्ट सिटी उपक्रमा अंतर्गत. तंत्रज्ञान लिक्विड अलगी म्हणजे शेवाळ आधारित फोटो बायोरिॲक्टर. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो. ही माहिती तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, 14 भारत आफ्रिका मंच शिखर परिषदचे यजमानपद कोणता शहर भूषवणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हा नवी दिल्ली भूषवणार आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. तर पर्याय क्रमांक 4 नवी दिल्ली. 14 भारत आफ्रिका मंच शिखर परिषद, ठिकाण नवी दिल्ली येथे. 28 ते 31 मे 2026. भारत आफ्रिकन युनियनची भागीदारी. थीम IA स्पिरिट, नवोन्मेष, लवचिकता आणि सर्वसमावेश परिवर्तन. प्रतीक लोगो काय? आशियाई सिंह आणि आफ्रिका सिंह. लक्ष व्यापार, आरोग्य, संरक्षण आणि डिजिटल तंत्रज्ञान. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताचे युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI प्लॅटफॉर्म स्वीकारणारा पहिला कॅरिबियन देश कोणता ठरला आहे? तर हा त्रिनिदाद आणि टोबॅगो ठरलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. UPI स्वीकारणारा पहिला कॅरिबियन देश त्रिनिदाद आणि टोबॅगो. करार NPCI इंटरनॅशनल प्लस त्रिनिदाद सरकारद्वारे. क्षेत्र कॅरिबियन बेटावर पहिला देश ठरणार आहे. फायदा रिअल टाईम डिजिटल पेमेंट सुविधा. उद्दिष्ट वित्तीय समावेश आणि तंत्रज्ञानच्या देवाणघेवाण करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने वाहनावर धर्म, NGO किंवा अनधिकृत ओळखदर्शक चिन्ह आणि स्टिकर लावण्यावर बंदी घातलेली आहे? तर तो ईशान्येचे राज्य नागालँड आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. वाहन स्टिकरवर बंदी, नागालँड सरकारचा निर्णय. धर्म, जात, NGO आणि पदनामांचे स्टिकरवर बंदी. अंमलबजावणी खाजगी आणि सरकारी दोन्ही वाहनासाठी. नियम मोटर वाहन कायद्याअंतर्गत दंडात्मक कारवाई होणार आहे. उद्देश रस्त्यावरील शिस्त आणि पारदर्शकता राखणे. त्यानंतर पुढला प्रश्न, पुखराज सिंग गिल यांनी कोणत्या देशात ADT प्लेयर चॅम्पियनशिप जिंकून पहिले आंतरराष्ट्रीय विजेतेपद मिळवले? तर ते मलेशिया येथे. तर पर्याय क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. पुखराज सिंग गिल पहिले आंतरराष्ट्रीय विजेतेपद मलेशिया येथे. विजेतेपद ADP प्लेयर चॅम्पियनशिप. तर लक्षात ठेवा ADT. मान पहिलेच आंतरराष्ट्रीय व्यावसायिक विजेतेपद. खेळ कोणता आहे? तर गोल्फ आहे. विजय प्ले ऑफमध्ये विजय मिळवून विजेतेपद वर आपलं नाव कोरलेलं आहे.
त्यानंतर पुढला प्रश्न, सेहत मिशनच्या अनावरणबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ते ओळखायचे आहेत. तर पहिला विधान, याचे अनावरण नवी दिल्ली इथे करण्यात आले. तर पहिला विधान योग्य आहे. आरोग्यमंत्री JP नड्डा आणि कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी अनावरण केलं. हा पण स्टेटमेंट बरोबर आहे. तर दोनही सत्य म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. सेहत मिशन म्हणजे सोशल इंडिया फॉर हेल्थ आणि टेलिमेडिसिन. ठिकाण अनावरण नवी दिल्ली येथे करण्यात आले. सहभाग आरोग्यमंत्री JP नड्डा आणि कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते. उद्देश कृषी क्षेत्र आणि ग्रामीण आरोग्य यांच्या समन्वय साधून आरोग्य सुविधा पोहोचवणे. स्वरूप, हे मिशन प्रामुख्याने ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्यासाठी समर्पित आहे. त्यानंतर पुढला प्रश्न स्टेटमेंट स्वरूपातच आहे. खालील विधानाचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा. तर विधान अ, जागतिक स्थलांतर अहवाल 2026 अनुसार भारत जगातला सर्वाधिक रेमिटन्स मिळवणारा देश आहे. तर स्टेटमेंट म्हणजे विधान अ बरोबर आहे. विधान ब, 100 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडणारा भारत हा जगातला एकमेव देश ठरलेला आहे. तर हा पण स्टेटमेंट बरोबर आहे. तर दोनही स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 दोनही विधाने बरोबर आहे. हा आपलं उत्तर राहील. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. जागतिक स्थलांतर अहवाल 2026. भारत जागतिक सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणारा देश ठरलेला आहे. विक्रम, 100 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडणारा भारत हा जगातला एकमेव देश आहे. महत्त्व, परदेशात स्थायिक झालेल्या भारताकडून भारतात पाठवला जाणारा पैशामुळे भारताची परकीय चलन साठा आणि अर्थव्यवस्था मजबूत होण्यात मदत. इतर देश भारत पाठोपाठ मेक्सिको, चीन आणि फिलिपिन्स यासारख्या देशाचा क्रमांक लागतो, परंतु भारत या आधीत पहिल्या क्रमांकावर स्थिर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, VD सतीशन यांच्या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे. तर तो आहे राज्य केरळ राज्य. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. VD सतीशन केरळचे नवीन मुख्यमंत्री असणार आहेत. 13वे मुख्यमंत्री असतील. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेले आहेत. मतदारसंघ परऊर. शपथविधी 18 मे 2026 रोजी शपथविधी होणार आहे. पूर्व अनुभव, माजी विरोधी पक्ष नेते आणि केरळ विधानसभाचे माजी विरोधी पक्ष नेते राहिलेले आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 मध्ये सर्वाधिक पुरस्कार कोणत्या राज्याने पटकावलेला आहे. तर तो राज्य विद्यार्थी मित्रांनो कर्नाटक राज्य. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 सर्वाधिक पुरस्कार कर्नाटक, एकूण 6 पुरस्कार. द्वितीय स्थानावर आंध्र प्रदेश आणि ओडिशा प्रत्येकी 5 पुरस्कार. घोषणा केंद्रीय पंचायत राज मंत्रालय द्वारा ही घोषणा करण्यात आली. एकूण पुरस्कार देशभरात 42 पंचायतीचे या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. समारोह 3 जून 2026 रोजी नवी दिल्ली येथे या पुरस्काराचे वितरण केलं जाईल. त्यानंतर पुढला प्रश्न, ब्रिक्स देशांचे परराष्ट्र मंत्र्यांची बैठकीचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे. तर तो शहर आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नवी दिल्ली येथे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या चालू घडामोडीच्या सत्रामध्ये एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे युद्ध अभ्यास. विद्यार्थी मित्रांनो युद्ध अभ्यासावर प्रश्न असतो. तर विद्यार्थी मित्रांनो हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एकता युद्ध सराव हे आपण 2025चे युद्ध सराव पाहत आहोत. भारत आणि मालदीव ठिकाण कोणती मालदीव येथे पार पडला. टायगर ट्रम्प भारत आणि मलेशिया ठिकाण कुठे पार पडला राजस्थान इथे. गरुड शक्ती भारत आणि इंडोनेशिया या 2 देशादरम्यान होतो. ठिकाण हिमाचल प्रदेश इथे. त्यानंतर गरुड भारत आणि फ्रान्स या 2 देशात होतो. ठिकाण फ्रान्स. अजय वॉरियर भारत आणि युनायटेड किंगडम या 2 देशात होतो. ठिकाण राजस्थान इथे. त्यानंतर कोकण भारत आणि युनायटेड किंगडम या 2 देशादरम्यान होतो. ठिकाण भारताच्या पश्चिम किनारा.
त्यानंतर स्लायनेक्स भारत आणि श्रीलंका या दोन देशात होतो. हा युद्ध सराव ठिकाण श्रीलंका येथे. त्यानंतर जायमेक्स भारत आणि जपान या दोन देशात होतो. ठिकाण जपान येथे. त्यानंतर सूर्यकिरण भारत आणि नेपाळ या दोन देशात होतो. ठिकाण राजस्थानच्या पिथोरागड इथे. त्यानंतर आपण 2026ची युद्ध सराव पाहू. वज्रपहार भारत आणि अमेरिका ठिकाण कुठे पार पडला? हिमाचल प्रदेश. धर्मा गार्डियन भारत आणि जपान ठिकाण कुठे पार पडला? उत्तराखंड. लैमित्य भारत आणि सेशल या दोन देशात होतो. ठिकाण सेशल येथे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण एक प्रश्न क्वेश्चन ऑफ द डे तुमच्यासाठी असतो. आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, लँड टायटलिंग ॲक्ट लागू करणाऱ्या देशातलं पहिलं राज्य कोणतं ठरणार आहे? तर पर्याय तुमच्या समोर आहेत विद्यार्थी मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या. चुकलं तरी काही हरकत नाही. येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणारच आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जे सिरीज घेत आहोत, हे सिरीज तुम्हाला कशी वाटेल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे सिरीज तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.